खबरे शाम तक, अशोक जसवानी। खामगाव श्री यमुना महिला सत्संग मंडळ तथा श्री मदनमोहन मंदिर खामगाम द्वारे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा श्री पुरुषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञाचे आयोजन स्थानिक श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय खामगाम येथे यशस्वीरित्या संपन्न झाले। श्रीमद भागवत कथा दि 6 ते 12 जून 2026 पर्यंत आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री पुरुषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ 13 जून 2026 रोजी करण्यात आला। कथा पपू गोस्वामी 108 श्री वागधीशरायजी महोदय श्री विशाल बाबा चेन्नई यांच्या अध्यक्षतेखाली व कथा वाचन वेदांताचार्य श्री गिरिराजजी शास्त्री बडौदा यांनी केले। दि 13 जून 2026 रोजी श्री पुरुषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ आयोजन करण्यात आले होते। या महायज्ञाचे मुख्य सेवात श्री रमेशचंद्र लक्ष्मीनारायणजी राठी हे होते। अधिक ज्येष्ठ मास निमित्त श्री मदनमोहन मंदिर हवेली सराफा खामगाव येथे विविध मनोरथाचे दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला। व्यासपूजन तथा कथा प्रारंभ, परीक्षित संवाद, नृसिंह अवतार, वामन अवतार, राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, श्री गिरिराजजी उत्सव, श्री कृष्ण रुक्मिणी विवाह, श्री सुदामा चरित्र, श्री पुरुषोत्तम सहस्त्र नाम महायज्ञ आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यशस्वीतेकरिता नंदकिशोर गोयनका, सतीशभाई सांगाणी, उमेशभाई बरालिया, सौ निशा कृष्णकांत भट्टड, सौ चंचल प्रमोद चांडक, सौ ममता विपुल जोगनपुत्रा यांनी परिश्रम घेतले। श्रीमद भागवत सप्ताहात जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेतला होता। श्री यमुना महिला सत्संग मंडळ व श्री मदनमोहन मंदिर हवेली खामगाम तर्फे कथेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते। उपरोक्त माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। महायज्ञात श्री वल्लभाचार्य यांच्या वंशजातील दोघांनीही नोंदविला सहभाग। खामगाव येथील महायज्ञाने आज 13 जून रोजी मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रमाची सांगता झाली। पपू गोस्वामी 108 श्री वागधीशरायजी श्री विशाल बाबा चेन्नई हे देखील या महायज्ञाच्या विशाल कार्यक्रमात आपल्या अर्धांगिनीसह सहभागी झाले होते। या आयोजना दरम्यान आयोजकांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती। आज शनिवारी रात्री आयोजकांनी निमंत्रकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही केले आहे। 6 ते 13 जूनपर्यंत आयोजित या कार्यक्रमात विविध धार्मिक अनुष्ठान करण्यात आले। स्वीकार कीजिए। ओम पूजा स्थाना